मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे कल्ला, मी म्हणजे यारी, मी इन्फॉर्मेशनची दुनिया भारी. मी म्हणजे ड्रामा, मी म्हणजे गाणी, मी म्हणजे गप्पांची रंगत न्यारी. मीच आहे रेडिओ, मीच आहे तुमची वाणी. PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी, PCTs इन्फिनिटी. PCTs इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. मित्र हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचा इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर. मी माधुरी. इन्फिनिटीच्या आजच्या या विशेष संवादामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, इन्फिनिटी रेडिओ हा कम्युनिटीचा रेडिओ आहे. त्यामुळे या रेडिओवर आपण कायमच कम्युनिटीशी संबंधित असलेले, आपल्या सगळ्यांना उपयुक्त ठरणारे वेगवेगळे कार्यक्रम ऐकत असतो. वेगवेगळ्या भाषांमध्ये ते ऐकत असतो. आजचा हा संवादसुद्धा विशेष का आहे माहिती आहे? आजच्या या संवादामध्ये आपण भारत आणि जर्मनी यांच्यामध्ये होणाऱ्या कल्चरल एक्सचेंजबद्दल ऐकणार आहोत. मी खूप मनापासून स्वागत करते फार्शपिलन अकॅडमीची डायरेक्टर रुचा वळवडे हिचं, जी ही सांस्कृतिक देवाणघेवाण तळेगाव दाभाडे इथे घडवून आणतीये. श्रोते हो, आपल्या सगळ्यांनाच आता जागतिक स्तरावर काम करण्याची सवय झाली आहे. हे खूप विशेष नाही राहिलेलं की भारतामधून कुणी परदेशी जाऊन काम करत आहे किंवा परदेशी कंपनीमध्ये काम करत आहे. ही आता खूप रेग्युलर बेसिसवरची गोष्ट झाली आहे. या परदेशी कंपन्यांमध्ये काम करत असताना भाषेचं महत्त्व अधोरेखित होत असतं. फक्त भारतीय भाषाच नाही किंवा फक्त प्रादेशिक भाषाच नाहीत, तर जगातल्या तुम्हाला जितक्या भाषा येत असतील तितक्या तुम्हाला काम मिळण्याच्या संधी ह्या जास्त असतात. आज रुचा वळवडे अशी मी ओळख जिची करून दिली, ती फार्शपिलन अकॅडमीची डायरेक्टर आहे आणि ही अकॅडमी 26 वर्षांपासून जर्मनी भाषा शिकवते आहे आपल्या इकडच्या विद्यार्थ्यांना. हे खूप मोठं काम रुचाताई तू करते आहेस. आणि याच्या आधीसुद्धा तू 11वी-12वीला शिकवत होतीस कमलनयन बजाज या कॉलेजमध्ये. 15 वर्ष तू तिथे शिकवलेलं आहेस. त्याच्या आधी 5 वर्ष DY पाटीलला तू शिकवत होतीस. तर खूप लांबचा प्रवास तू हा केलेला आहेस आणि आता या जर्मनी भाषेमध्ये तू प्रभुत्व मिळवून तिथल्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्याकडे आणून त्यांना कल्चरल एक्सचेंजच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची सुद्धा ओळख करून देतेस. आता सध्या जर्मनीवरून आपल्याकडे 10 पाहुणे आलेले आहेत, जे तळेगाव दाभाडे इथे राहत आहेत आणि आपली संस्कृती जाणून घेत आहेत. आणि तुझ्याबरोबर आज खूप मनापासून आनंदाने मी स्वागत करणार आहे ॲना फ्युलेन हिचं. हॅलो हॅलो ॲना. ॲना स्पेशल चिल्ड्रन्ससाठी ऑक्युपेशनल थेरपिस्ट म्हणून काम पाहते जर्मनीमध्ये. अँड यू आर डुईंग अ ग्रेट वर्क ॲना. Thank you very much. Very, very welcome to Infinity Community Radio. Yeah, I'm really, really welcome to be here. Thank you very much. Thank you. So, as we said, we are going to gossip now. Yes. Yeah, so okay. just be relaxed and tell me how are you feeling here? I'm feeling really, really good. It's like an Indian bubble today. Yeah. The whole time. It's an incredible country. Yeah. You are all really welcoming and so wonderful people, and it's really different than in Germany. Everywhere we're coming, the people are saying hello and so happy to meet us. And it's we feel like we are superstars. It's so beautiful. Everyone wants to make a picture with us and have presents, and you don't know what you feel with all this heartwarming person around you. And in India is so a beautiful place. Every place we visit was so beautiful and so incredible, and sometimes you cannot be all these expressions in words. Yeah. So it's it's exciting. It's Thank you, incredible. Anna. So nice. तर रुचाताई, तू तिला यापर्यंत आणलंयस म्हणजे इतकं तिला छान वाटतं इथे येऊन. तर ते तू कसं केलंयस हे पण ऐकायचं आहे. पण सुरुवात करूया आपण. तुझा हा जर्मन शिकवण्याचा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल सांग.
मी 1998ला लग्न करून जेव्हा तळेगावात आले, तर मी पुण्यामध्ये BA जर्मन, MA जर्मन केलं होतं आणि पुण्यात त्यावेळेला जर्मनचं वातावरण होतं. पण मग मला जेव्हा तळेगावमध्ये जर्मन भाषेबरोबर काही काम करायचं होतं, त्यावेळेला तळेगावमध्ये अजिबात अवेअरनेस नव्हता ह्या भाषेबद्दल. आणि मला एक तास फक्त हे समजावून सांगण्यामध्ये जायचा की खरंच या भाषेतनं तुम्हाला काही मिळणार आहे का. आणि 1 आणि 2 स्टुडंट्सनी ही अकॅडमीची सुरुवात झाली. जसं तू आत्ता म्हणलीस तसं मी DY पाटील कॉलेज आणि नंतर बजाज कॉलेजला शिकवता शिकवता एकीकडे अकॅडमीमध्ये काम करत गेले. आणि अकॅडमीमध्ये आपण माझे 6 लेवल्स गोएथे इन्स्टिट्यूटचे झाले होते, म्हणून आपण गोएथे इन्स्टिट्यूटचे लेवलही चालू केले आणि त्याबरोबर 11वी 12वी किंवा विविध आपले जे अकॅडमिक कोर्सेस आहेत तेही चालू केले. आणि जेव्हा मी इतकी वर्ष शिकवत होते तेव्हा मध्येच एक खूप छान संधी, म्हणजे मी याच्या बरोबरीने बोर्डाचं पेपर करेक्शन असेल, पेपर सेटिंग असेल, हे सगळं करत होते. त्या दरम्यानी मला 2014ला गोएथे इन्स्टिट्यूटकडनं एक स्कॉलरशिप मिळाली. आणि ग्योथे ही पुण्यामध्ये जर्मनसाठी एक पंढरी आपण म्हणू, आणि त्यांची स्कॉलरशिप मिळाली आणि मी जर्मनीला गेले. आणि जर्मनीला फॅस्टिशियस जिम्नाझियम किर्शहेलेन बोट्रोप ह्या ठिकाणी 1 महिना राहून मी तिथल्या 5वी ते 12वी या मुलांना शिकवत होते आणि रोज एक नवीन अनुभव घेत होते. क्या बात आहे. आणि मग तिथे गेल्यानंतर त्या मुलांची इंटरॅक्शन केल्यानंतर मला कुठेतरी असं जाणवलं की कसं वाटेल जे की मी इथल्या मुलांना बुक्समधनं किंवा ऑडिओज किंवा व्हिडिओज दाखवून जर्मन शिकवतेय, तर जर मी माझ्या इथल्या मुलांना तिथे घेऊन गेले आणि त्यांना प्रत्यक्ष तो देश दाखवला जो ही भाषा बोलतो, त्या माणसांशी भेटी करून दिल्या ज्यांची ही मातृभाषा आहे, आणि तिथलं जीवन कसं आहे, तिथल्या शाळा कशा आहेत, हे सगळं जर त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलं तर त्यांना भाषा खूप जवळून शिकता येईल, पाहता येईल, अनुभवता येईल. आणि मग 2015ला मी सुरुवात केली ह्या प्रोजेक्टवर काम करायला. आणि 2016ला युरोप स्टडी टूरच्या अंतर्गत मी पहिल्यांदा 20 मुलांचा ग्रुप घेऊन जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, फ्रान्स ह्या देशांमधनं फिरले. आणि तो अनुभव खूप छान होता. सुदैवाने पहिल्या वर्षी, कारण ना कुठल्याही गोष्टीची, जसं मी म्हणलं अकॅडमीमध्ये पहिल्यांदा विद्यार्थ्यांना तयार करणं अवघड, तसंच ऑल द वे इथून मुलांना 20 मुलांना 12 दिवस एवढ्या लांब घेऊन जाणं ना. पण ह्या ठिकाणी माझ्या अनेक मैत्रिणींनी मला खूप सहकार्य केलं किंवा आधार दिला. आणि मिनल कुलकर्णी असेल, विनया केसकर असेल, सुनीता कुलकर्णी असेल, अशा माझ्या सगळ्या मैत्रिणी पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांनी त्यांच्या मुलांना माझ्याबरोबर पहिल्यांदा पाठवलं आणि मग ते बघून तो 20 मुलांचा ग्रुप कधी तयार झाला कळलंही नाही. आणि ती बॅच आमच्यासाठी नेहमीच स्पेशल होती, कारण त्या बॅचनी परत आल्यानंतर जे अनुभव इतरांबरोबर शेअर केले आणि त्यातून आम्हालाही कॉन्फिडन्स आला. आणि गेले 10 वर्ष जर्मन लँग्वेज कोर्सेस बरोबरीने हे युरोप स्टडी टूर हे आपलं प्रोजेक्ट अत्यंत छान प्रकारे आणि प्रभावीपणे आपण करतो आहोत. याही वर्षी आम्ही 16 मे ते 27 मे परत एकदा 20 जणांचा ग्रुप घेऊन जर्मनीला जाणार आहोत. क्या बात आहे. तर मग आता असं झालं की मी जेव्हा इतकी वर्ष त्या शाळेमध्ये माझी मुलं घेऊन जातीये आणि हे सगळं इंटरॅक्शन घडून येतंय, तेव्हा त्या शाळेकडनं विचारणा चालू झाली की रुचा, तू आमच्या मुलांना आम्ही जर तिकडे आणलं तर जेवढा छान कार्यक्रम तू इथे करतेस तसाच आपल्याला तिथे करता येईल का. आणि आता आम्हालाही इच्छा आहे की बाबा आमच्या मुलांना हे नवीन जगाची ओळख करून द्यावी आणि त्यांच्यासाठी हे ग्लोबल वर्ल्डमध्ये खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी आम्ही आमच्या मुलांना घेऊन तिकडे येतो, अशी विचारणा शाळेकडनं झाली. आणि मग आपण ह्या वेळेला पहिल्यांदाच त्या मुलांना इकडे बोलावलेलं आहे. आणि जर्मनीचे 9 विद्यार्थी आणि एक व्हाईस प्रिन्सिपल आणि हे 2 शिक्षक असे आपल्याकडे आलेले आहेत. आणि गेले 8 दिवस ते खूप छान छान अनुभव आहेत. सो अशी ही फारशपिलेंची वाटचाल. किती छान. सो याला कल्चरल एक्सचेंज अशी टर्म आहे. आता आपल्याला ती टर्म सुद्धा माहिती झालेली आहे. तर या कल्चरल एक्सचेंजच्या या 9-10 दिवसांमध्ये तू त्यांच्यासाठी काय स्पेशल प्लॅन केला होतास आणि काय काय दाखवलंयस त्यांना? खूप छान, खूप छान. मुळात हे प्लॅन करताना खूप जास्त हे महत्त्वाचं डोक्यात होतं की आपलं जे भारताचं मूळ आहे
ना आपण बॅक टू रूट असं आपल्यासाठी पण नेहमी म्हणतो. तर त्यांना त्या रूटला घेऊन जायचं आहे आणि त्यांना ते रूट दाखवायचे आहेत म्हटल्यावर, कारण थोडंसं दुर्दैवाने म्हणेन मी की अजूनही त्यांना ना भारत म्हटला की कुठेतरी खूप सारे साप असतात का आणि रस्त्यावरनं हत्ती फिरतात का, अशा काहीतरी चुकीच्या एक समजुती म्हणू शकतो, अशा कुठेतरी थोड्याफार अजूनही डोक्यात आहेत. ओके. आणि मग असं आहे की नाही, आजचा भारत वेगळा आहे आणि आजचा भारत हा खूप सुधारतोय, खूप छान प्रगती करतोय आणि तरी सुद्धा म्हणजे आम्ही प्रगतीकडे वाटचाल करत असतानाही आम्ही आमच्या मुळांशी घट्ट बांधलेलो आहोत. हे त्यांना मला कुठेतरी दाखवून द्यायचं होतं. बिलकुल. आणि म्हणून त्या दृष्टीने मी एकीकडे त्यांना त्या जगाची ओळख करून देता म्हणजे सगळ्या आजच्या आपल्या ज्या डेव्हलपमेंट्स आहेत त्या सतत दाखवता त्यांना आपलं रूट दाखवण्याचा प्रयत्न केला. मग त्यांना पुण्यामध्ये असताना अर्थात काही गोष्टी तर आपण टाळू शकत नाही. मग पुणे म्हटल्यानंतर मला त्यांना ते तुळशीबागेचा तर अनुभव मला द्यायचाच होता आणि त्यांनी अतिशय एन्जॉय केलं तुळशीबागेतलं शॉपिंग. आणि त्या दिवशी यू एन्जॉय Yeah, it was really crowded. The whole market, you don't know where you see the first and when you're going. And for the kids, it was incredible. Someone went really in the show wearing and want to buy every stuff. But what was really different for us that in Germany, when you visit some places who are for tourists, then you have souvenirs and something more. But there was. This is not so much here. You find jewelry and clothing and something for kitchen, and so this is really different. But it was incredible, and how all these people working together, and every time you think you see everything, then you come again in this job and you see more and more, and it was incredible. नाईस. तू त्यांना मिसळ खाऊ घातलीस की नाही? हो, आपलं त्यांनी आतापर्यंत वडापाव, पावभाजी, पुरणपोळी, आपलं सगळं रेग्युलर जेवण ते जेवतायत छानपैकी, पोहे, इडली सगळं खातायत. त्यामुळे त्यांना ना मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना आपल्या फॅमिलीजमध्ये ठेवलं आणि फॅमिलीजमध्ये ठेवल्यामुळे त्यांना ते सांस्कृतिक देवाणघेवाण आहे ना, त्यामुळे त्यांना ते खूप जवळून बघता आलं, सगळ्या आपल्या गोष्टी जसं म्हटलं तसं टेस्ट करता आल्या. आणि त्यांना परवा स्पेशली मी जेव्हा स्वग्राममध्ये घेऊन गेले होते तर त्या ठिकाणी त्यांनी रहाटाचं पाणी कसं काढायचं, जात्यावर कसं दळायचं, किंवा त्यांनी छानपैकी आपल्यासाठी चौरंगावर केळीची पानं आणि तसं ते जेवण, चुलीवरचं जेवण कसं बनवायचं, हे सगळे अनुभव त्या ठिकाणी त्यांना दिले. आणि मला असं छान वाटतंय की त्यांना हे सगळं खूप आवडतंय. म्हणजे कुठेही ना मला असं त्यांच्या चेहऱ्यावर की अरे आपण काय बघतोय किंवा अरे आम्हाला असं कधीच झालं नाही, नॉट अ सिंगल मिनिट. सो हे काहीतरी स्पेशल आहे असं मला वाटतंय, हे देण्याचा प्रयत्न केला. वाव. सो Anna, what is your experience? It's so hard to have it all in words for that. It's like everybody is so welcoming, and the Indian culture is so big. You cannot really experience all in one. It's you working you live with the nature, the people, and you looking the people be next to you more than we do in European. You all look first at you, but here you look at your people in front of you and next to you, and you want that feeling good and be okay. And it's so sweetie to see how the people live here with all these things together. It's the food, the nature, the people together. It's so incredible. I'm and the experience with the families too. We see the whole Indian family life, and it's so cool to see how they're eating, how they celebrating something. We're full moon. My auntie, she wants to celebrate it, and it was so sweetie that they want to show us all these things, what the Indian culture is meant to be, and it's so sweetie, and it's incredible. And in Germany, we was talking about together with the other group members, and we was thinking about
what is our culture? Have we so much things? And we're thinking it's not so different. You have so many things who comes together and building your culture, and this is incredible. And I think sometimes we need more time to experience all these things, and it's only a part of India. It's not the whole Indian culture, and it's इट इज अ हेरिटेज फॉर अस ॲक्च्युली. अनाजी म्हणते आहे श्रोते हो की इंडियन कल्चर खरं तर खरंच एका शब्दात सांगणं अवघडच आहे, म्हणजे रादर शब्दांमध्ये सांगणं. आणि जेव्हा त्रयस्थ व्यक्ती हे सगळं येऊन बघते तेव्हा ऑब्व्हियसली ते ओव्हरवेल्मिंग असतं, कारण ती एक जे वाक्य म्हणाली आहे ना की माणसं समोर असतात आपल्या, आणि ही जी खासियत आहे आपली आता सध्या कुठे कुठे न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे ती थोडीशी बाजूला पडते असं आपण म्हणतोय. पण म्हणून जिथे माणसं आहेत ते आपलं असेट आहे हे जेव्हा ॲना सांगते आपल्याला तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे की खरंच आपल्याकडे अशी काहीतरी गोष्ट आहे की जी दुसरीकडे नाही आहे, आणि त्यामुळे त्याची किंमत आपण ठेवूया. मला वाटतं माधुरी हे नेहमीच असतं ना की खरंच आपल्याकडे जे असतं ना ते दुसऱ्यांनी दाखवल्यावर आपल्याला महत्व कळतं. हो ना. आणि तोपर्यंत आपल्याला त्याची तेवढी किंमत नसते. खरंय. आणि मग ती कळते जेव्हा ते समोरचं आपल्याला दाखवतं. बिलकुल, जे मी अनुभवते आता. एक्झॅक्टली. तू जर्मनीमध्ये पण राहिली आहेस, तर तुला तुझ्या दृष्टीने म्हणजे बिंग इंडियन तुला काय वाटतं डिफरन्स? हा खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे की आत्ता ॲनानी जसं सांगितलं ना की आपल्याकडे आपण जेवढे वॉर्म वेलकमिंग आहोत ना, आणि आपल्याला सतत माणसं आजूबाजूला लागतात, हवी असतात, तर हे तिथे आपण खूप मिस करतो. म्हणजे मी तिथे एका खेडेगावात राहत होते, आणि पहिले 8-15 दिवस तर मला असं झालं की नाही सॉरी मला नाही इथे मी राहू शकत, कारण आजूबाजूला माणसंच दिसत नाहीयेत. किंवा मी तिथे इतके दिवस राहिल्यावर फक्त एका फॅमिलीनी मला समोर काफेहून कुखेन म्हणतात आपल्याकडे, चहा पान म्हणतात तसं, त्यासाठी एका फॅमिलीनी मला बोलावलं. अदरवाईज तेच एकमेकांकडे जात नाहीत. तर आपण म्हणजे तरी सुदैवाने माझी फॅमिली जरा चांगली होती, तर ते त्यांच्याबरोबर माझं खूप चांगलं बॉन्डिंग झालं, आणि शाळेतल्या शिक्षकांबरोबर छान बॉन्डिंग झालं. पण आपल्या एवढं सोशल ते नाही आहेत, हे तिथे खूप जास्त आपल्याला जाणवून येतं, खूप जास्त जाणवून येतं. सो जसं कल्चरल डिफरन्स आहे दोन्ही देशांमध्ये, जो आणखी कुठल्याही देशांमध्ये असतोच, तर तसा एज्युकेशनल सिस्टीममधला पण एक डिफरन्स असतो. मी रिपीट घेते. सो ॲना, व्हॉट डू यू थिंक व्हॉट इज डिफरंट अँड युनिक इन जर्मनी इन एज्युकेशन सेक्टर? हाऊ इज युअर पॅटर्न? The first thing is that different is that we have no preschool. We have in nursery we have preschool classes. Okay. 1 year before the kids go to school, they have one day in a week, so they have preschool classes. They have no preschool really, like you. Okay. And what's really different is in Germany the pupils go to school to the 10th grade, and after this they can decide they want to go more to school, or they want to go to job training. So they have practice in companies and therapy theory in Berufsschule. This is the German word we have. It's professional schools. Professional schools. Okay. And some of the students go to college and university, but some of them have job training. It's working jobs like some selling or keeping or working in the buildings or something like this. Okay, after 10 only you can go for job training. Yes. Okay. And what's the age for preschool classes that some of them be 16, I think 16 is the preschool. Yeah. Oh, they be 5 to 6 years old. 5 to 6 year old preschool classes. Exactly. 6 years they go to first standard. Yes. And before that only 1 year, that is 5 to 6, they go to preschool, that is again only 1 day a week. And what they do in those 5 years? No, they play at they play at home. And they learn communication together and some structures of eating or playing, Mechano and so there's it's all with they learn
some rules, but with playing and not really teaching. बापरे, किती वेगळं आहे 5 वर्षापर्यंत. मलाही याबद्दल खूप तुझं वेळा काय वाईट- म्हणणं आहे? हां. मलाही खूप वेळा वाईट वाटतं माधुरी या बाबतीत, की आपल्याकडे ना आता खूप त्यांचं खेळण्या बागडण्याचं वयच आपण ओढून घेतोय आणि 3 आणि 4 वर्षाला जेव्हा त्यांना अभ्यास करायला लावला जातो किंवा त्याहून वाईट की शाळेचं 3-4 तासाव्यतिरिक्त तेव्हा त्यांना जेव्हा ट्युशनला आणि पाठवलं जातं, तर मला हे इतकं वाईट वाटतं की अरे जर्मनीकडे बघा, एवढी डेव्हलप कंट्री आहे, पण ते लोक त्यांना ज्या वेळात जे करायला पाहिजे ते योग्य प्रकारे करतायत आणि ती मुलं छान खेळतायत, बागडतायत, घरात राहतायत, अभ्यासाचं टेन्शन नाही किंवा काहीच नाही त्या वयामध्ये. हे खूपच वेगळं आहे. दिस इज सो डिफरंट. Yeah, it is really. आणि अजून एक ना ह्याच्यात शाळेच्या बाबतीत महत्वाचा प्रश्न की अगदी जरी जेव्हा ते 6व्या वर्षी जातात शाळेत, तर त्या शिक्षकांना असं आहे की त्यांनी होमवर्क द्यायचा नाही त्या वयामध्ये आणि तेव्हा सुद्धा त्यांना जास्त म्हणजे लर्निंग बाय डुईंग ह्याच्यावर Yeah, that's true. Yeah, that's what we really did. We're learning really by doing. It's more practicing that theory, and we're thinking it's better to do it. So than to read and to hear about it. So we're thinking it's better for the children to learn it when they do it and they try it, and so yeah, that's more practicing in German. Yes. For them. चलो, हा एक वेगळा मला वाटतं स्वतंत्रच विषय होईल एज्युकेशनल सिस्टीम हा. आणि तसं आता आपल्याकडे ॲक्च्युली तुला जास्त तू सांगू शकशील ह्याच्याबद्दल की आपली जी आधीची गुरुकुल पद्धत होती, तर त्याच्यामध्ये सुद्धा आता हा जो पॅटर्न आहे होमवर्क अँड ऑल आणि रायटिंग आणि वगैरे वगैरे वगैरे, तर तो मॅन्डेटरीली तो डोळ्यासमोर न ठेवता खूप वेगवेगळ्या शैली आणि खूप वेगवेगळे कौशल्य आपण शिकत होतो आधी. जसं की आता NEP-मुळे पुन्हा ती गोष्ट पुढे येते. म्हणजे आत्ताच बजेटमध्ये कालच ऐकलं की कोडिंग आणि वगैरे आपल्याला स्कूलमध्ये शिकायला ते देणार आहेत. सो ओके, आपण पुन्हा एकदा परत मुळाकडे जातो असं जसं तू म्हणालीस तसं म्हणायला हरकत नाही. बट छान वाटलं. तू खूप वेगळा प्रयत्न करतेस. फक्त भाषा नाही तर भाषेबरोबर जी संस्कृतीसुद्धा येते तिला जाणून घेणं आणि एका विशिष्ट वयामध्ये जाणून घेणं. म्हणजे आता आपण जेव्हा तुझ्याकडे जी मुलं येत असतील, अजून जॉब सुरू व्हायचा आहे, करेक्ट, सो स्वतंत्र छान निवांत वेळ आहे आणि मग ते एक्सप्लोअर करू शकतात. सो ही खूप छान महत्त्वाची गोष्ट वाटते. दिलीप चित्रेंचं एक पुस्तकातलं वाक्य मला इथे आठवतं, जे कायम आवडीचं वाक्य आहे की भाषा महत्त्वाची का आहे किंवा तिचं स्थान काय आहे. तर त्यांच्या एका वाक्यात ते म्हणतात असं की प्रत्येक भाषेचं मौनसुद्धा वेगळं असतं. तर हे किती कमाल वाक्य आहे ना. प्रत्येक भाषेची तिची मजा, तिचा संस्कार खूप वेगवेगळा आहे. तर एक जिज्ञासू विद्यार्थी म्हणून आपण जर त्या भाषांकडे बघितलं तर आपल्याला खूप वेगळ्या उंचीचं काहीतरी या आयुष्यात मिळू शकतं आणि ती उंची तू देण्याचा प्रयत्न करतेस आपल्याकडच्या अनेक मुलांना. तू म्हणलीस तसं की प्रत्येक भाषेचं आपलं सौंदर्य आहे. म्हणजे मी हिंदी पंडित केलंय, तर मला माहिती आहे की हिंदी भाषेचं सौंदर्य खूप वेगळं आहे. मराठी तर आपली मातृभाषा आहे, इंग्लिश आपल्याला बोलायलाच लागते आणि जर्मनसाठी तर मस्ट आहे, आणि मग ही जर्मन भाषा शिकलेली आहे. तर खरोखरी हे खूप गरजेचं आहे माधुरी की तुम्हाला भाषा ही फक्त शब्द किंवा वाक्य एवढी मर्यादित न ठेवता जर का खऱ्या अर्थाने ती जगलात आणि त्याची मजा घेतलीत तर आणि तरच तुम्हाला ती भाषा येते किंवा अवगत झाली असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून ही सांस्कृतिक देवाणघेवाण खूप महत्वाची आहे. आम्ही पहिल्या दिवशी कॉन्सुलेट व्हिजिटला गेलो होतो आणि जर्मन डिप्लोमॅटनी एक खूप छान वाक्य सांगितलं की आज सगळं जग जसं भारताकडे एक अतिशय अपेक्षेने बघतं आहे, तसंच जर्मनीसाठी सुद्धा काही वर्षांपूर्वी कदाचित नव्हतं, पण आज जर्मनीसाठी आणि युरोपियन युनियनसाठी भारत हा देश एक अतिशय महत्त्वाचा देश बनलेला आहे. आणि 1 वर्षापूर्वी आज जो युरोपियन युनियन बरोबर करार झालाय आता नुकताच आपण सगळ्यांनीच बघितलंय, तर त्यांनी खूप छान वाक्य सांगितलं की 1 वर्षापूर्वी कोणी आम्हाला सांगितलं असतं का आम्ही विश्वास ठेवला नसता, पण आज हे प्रत्यक्षात आलेलं आहे. आणि ह्या पुढच्या काळात जर्मनी आणि भारत या संबंधांमध्ये खूप छान छान अशा गोष्टी आपण अनुभव
अनुभवणार आहोत, बघणार आहोत. क्या आणि जर्मनी भारताकडे एक खूप महत्वाचा पार्टनर म्हणून बघतो आहे. तर हे मला वाटतं वाक्यात सगळं काही सांगून जातं की या भाषेच्या काय प्रमाणात संधी आपल्यासाठी आत्ता आहेत आणि निर्माण होत आहेत आणि होणार आहेत. खूप छान. रुषाताई आणि ॲना, थँक्यू सो मच फॉर कमिंग. Thank you so much for having me. थँक्यू सो मच. श्रोते हो, ऐकत रहा PC इट इज इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. हा कम्युनिटी रेडिओ आहे आणि सदैव तुमच्या सेवेमध्ये हजर आहे. आजच्या या संवादामधून आम्ही तिघे तुमचा इथेच निरोप घेतोय. नमस्कार. Thank you. नमस्कार. थँक्यू. एकदा इन जर्मन यू कॅन से बाय बाय. Hier vielleicht auf Wiederhören. Yeah, that's right. Okay, we say auf Wiederhören. Yeah. When it is a telephonic conversation, we say auf Wiederhören, and when we meet personally, then we say auf Wiedersehen. So आपण So it's रेडिओवर आता सगळ्यांचा निरोप घेतोय म्हणून आपल्यासाठी हे auf Wiederhören. आणि माधुरी खूप 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 थँक्यू. खूप वेगळा अनुभव होता हा. थँक्यू सो मच माधुरी. Thank Yes. you. Thank you so Bye-bye. much.